नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. संपूर्ण विश्वाचं दैवत श्री गणेश भगवान, हे गणेश भगवान शंकर आणि पार्वती यांचा मानसपुत्र यांना म्हटलं जातं. मग या गणेश भगवंताला हत्तीचं मुख का, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. भगवान भोलेनाथ कैलास पर्वतावर एकदा तपश्चर्या करत असताना अचानकपणे त्यांच्याकडे काही ऋषीमुनी आले आणि ते भोलेनाथांना सांगू लागले, हे भोलेनाथ, हे स्वामी, गजासूर नावाचा दैत्य फार उन्मत्त झालेला आहे आणि तो आमच्या समाधी साधनेमध्ये विघ्न निर्माण करतो, आम्हाला पीडा करतो, त्याचा तुम्ही वध करावा, अशी त्या ऋषीमुनींना भोलेनाथाकडे विनंती केली. आणि मग भगवान भोलेनाथाने हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि त्या ऋषीमुनींच्या बरोबर ज्या ठिकाणी तो गजासूर नावाचा दैत्य होता त्या ठिकाणी गेले. त्या गजासूर नावाच्या दैत्याबरोबर भोलेनाथाचं घनघोर असं युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्या नंतर भोलेनाथाकडून त्या गजासूर नावाचा दैत्याचा शिरच्छेद झाला. शिरच्छेद झाल्याच्या नंतर सर्व ऋषी मंडळी आनंदित झाली आणि स्वर्गावरून अनेक देवदेवतांनी भगवान शंकरावर पुष्पवृष्टी केली. मग भगवान शंकराने त्या गजासुराचं शिर घेतलं आणि आपल्या मुंढमाळेमध्ये अडकवलं आणि भगवान शंकराला सुद्धा आनंद झाला. मग भोलेनाथ पार्वती मातेला भेटण्यासाठी आपल्या आश्रमाकडे निघाले. आश्रमाच्या जवळ गेल्याच्या नंतर ज्या वेळेला आश्रमाच्या दरवाज्यावरती भोलेनाथ जाऊन पोचले, त्या आश्रमाच्या दरवाज्यावर असणारा जो द्वारपाल आहे तो द्वारपाल भोलेनाथांना आश्रमात जाऊन देत नव्हता आणि म्हणून भोलेनाथाचं आणि त्या द्वारपालाचं पुन्हा घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये त्या द्वारपालाचा सुद्धा भोलेनाथाने शिरच्छेद केला आणि भगवान शंकराने आश्रमामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर पार्वती माताने भोलेनाथांना विचारलं, माझा मुलगा आश्रमाच्या दरवाज्यावरती असताना तुम्ही आतमध्ये आला कसा, आश्रमामध्ये कसा प्रवेश केला? तेव्हा भोलेनाथांनी पार्वती मातेला सांगितलं, तो कोण मुलगा आहे, त्याचं आणि माझं युद्ध झालं, याचं कारण त्याने मला आश्रमामध्ये प्रवेश दिला नाही म्हणून मी त्याच्याबरोबर युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये त्या मुलाचा, त्या द्वारपालाचा शिरच्छेद झाला आणि शिरच्छेद झाला म्हटल्याबरोबर पार्वतीला दुःख झालं. मग दुःखाचं कारण काय, तेव्हा भोलेनाथांनी विचारलं. तेव्हा पार्वती मातेने सांगितलं, मी माझ्या स्वतःच्या अंगाच्या मळाचा पुतळा निर्माण करून त्याच्यावर संजीवनी मंत्र मारून त्या मुलाला जिवंत केलं आणि तुम्ही आश्रमामध्ये नसताना कोणीही आश्रमामध्ये प्रवेश करू नये म्हणून द्वारपाल या नात्याने मी माझ्या मुलाला आश्रमाच्या दरवाज्यावरती ठेवलं होतं. त्या मुलाचा तुम्ही शिरच्छेद केला, माझ्या मुलाला तुम्ही पुन्हा जिवंत करून द्या, नाही तर इथून पुढे मी तुमची कुठलीही गोष्ट ऐकणार नाही. भगवान शंकरांनी मान्य केलं. पुन्हा आश्रमाच्या दरवाजाजवळ आले, परंतु ज्या वेळेला त्या द्वारपालाचा शिरच्छेद केला, त्या धडाचं शिर भोलेनाथाने उडवलं. ते शिर कोणत्या ठिकाणी जाऊन पडलं भोलेनाथाला पुन्हा सापडलं नाही. मग त्या मुलाला जिवंत करायचा कसा? मग काय केलं, सर्व देव त्या ठिकाणी आले, ऋषीमुनी आले आणि मग भोलेनाथाच्या रुंढमाळेमध्ये जे गजासूर नावाच्या दैत्याचं शिर होतं ते शिर त्या द्वारपालाला लावून संजीवनी मंत्र मारून त्या मुलाला पुन्हा जिवंत केलं आणि तेव्हा पार्वती माता खुश झाली. संजीवनी मंत्राने मळापासून निर्माण केलेला पुतळा म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती यांचा मानसपुत्र आहे आणि ज्यावेळेला त्या द्वारपालाचा शिरच्छेद झाला ते शिर सापडलं नाही म्हणून हत्तीचं मुख, गज म्हणजे हत्ती आणि सूर म्हणजे आसूर म्हणजे राक्षस, त्या राक्षसाचं शिर
त्या द्वारपालाला लावलं गेलं आणि म्हणून तिथून पुढं त्या पार्वतीचा पुत्र गणेश आहे, त्या गणेशाला हत्तीचं मुख आहे. अशी ही दुर्मिळ आणि पौराणिक कधीही न ऐकलेली कथा आपल्या समोर सादर केली. आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील त्याबद्दल तर कमेंटमधून विचारा. रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया.